मित्रांनो, इंदापूर तालुक्यामध्ये आता एक रणधुमाळी सुरू आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची. आणि त्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषद निवडणुका लागल्यानंतर लगेचच इंदापूर तालुक्यातले दोन दिग्गज नेते एकत्र आले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. आणि हे दोन नेते एकत्र आल्यामुळं काही लोक ह्या इंदापूर तालुक्यातल्या लोकांना ही युती आवडली नाही असं लोक स्पष्ट म्हणतायत. आणि त्याच्यामुळं काही जागेवर बंडखोरी झाली, काही जागेवर आपल्याला नाराजी दिसते आणि काही जागेवर मात्र निष्ठा दिसते. परंतु इथं आज प्रचारासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पळदेव बिजोडी बिजोडी गट आणि बिजोडी गणातले उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाचे उमेदवार सुधीर पाटील आपल्याबरोबर आहेत. आणि ते आता इथं आगोती गावामध्ये प्रचारासाठी आले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगताय? आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं 2026च्या इलेक्शन लागलेलं आहे आणि या इलेक्शनमध्ये मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तसं तर मी प्रशासनाचा मला 20 वर्षाचा अनुभव आहे. मी प्रशासनात अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. स्वच्छनिवृत्ती घेऊन स्वच्छंदी जीवन जगायचं होतं. परंतु आपण बघितलं मागच्या वेळेस नगरपालिकेच्या इलेक्शन झाल्या त्यावेळेस युती कोण अभद्र युती होती, म्हणजे अनैसर्गिक युती होती असं तेच म्हणत होते. पण तरी पण युती केली. आता महिन्यानंतर ज्यावेळेस पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका लागल्या यावेळेस वेगळीच युती आणि ही सर्वसामान्य लोकांना अजिबात आवडलेली नाही. त्याच्यामुळं हे इलेक्शन नेत्याचं कोणच ऐकणार नाही. हे इलेक्शन सर्वसामान्य जनतेने आपल्या हातात घेतलेलं आहे. आणि मी निश्चितपणाने सांगतो की मी जिथं जिथं गेलो तिथं एवढा प्रतिसाद मिळतोय आणि मला निश्चित खात्री आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्हाला मतदान करून सर्वसामान्य जनता विजयी करेल. शासन आणि प्रशासन, तुम्ही प्रशासनात काम करत होता आता तुम्ही बोललात, म्हणजे तुम्हाला प्रशासनाचा अनुभव आहे. पण आता प्रशासनात काम करायचं सोडून तुम्ही शासनामध्ये यायचा प्रयत्न करताय का? कशासाठी वाटतं? काय आहे हे संवैधानिक पद आहे. आणि आता जर बघितलं तर आपण आता जे प्रकल्पग्रस्त लोक या गावामध्ये आहेत आणि आपलं मूळ गावठाण हे पाण्यात गेलेलं आहे आणि आपण उठून नवीन ठिकाणी आलेलो आहे. आज 40 वर्ष झाली तरी आपल्या गावठाणाला अजून गावठाणाचं दर्जा दिलेला गेला आहे. असे अनेक प्रश्न आहेत आपल्याकडे आणि त्याच्यासाठी संवैधानिक पद आपल्याकडे कुठलं तरी असलं पाहिजे, प्लॅटफॉर्म असला पाहिजे. म्हणून मी इलेक्शन लढवतो. ह्या इंदापूर तालुक्यामध्ये 20 वर्ष हर्षवर्धन पाटील मंत्रिपदावर होते, 19 वर्ष. त्याच्यानंतर आता दत्ता भरणे मंत्रिपदावर आहेत. आणि तरी सुद्धा तुम्ही इंदापूर तालुक्याच्या विकासाबद्दल बोलताय. विकास झाला नाही असं म्हणायचं का तुम्हाला? विकासाबद्दल नाही तर हे जे प्रकल्पग्रस्त गावं आहेत त्या गावात आता तुम्ही पण तिथलेच आहे. आता तुम्ही सांगा ह्या गावाला गावठाणचा दर्जा आहे का? मी माझ्या गावाला गंगावळण गाव आहे अजूनही गायरांमध्येच आहे, त्याला गावठाण दर्जा नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी प्रॉपर गोष्टी आहेत. आज तुम्ही आपल्याला घरावर लोन काढायला गेलो तर मिळत नाही कारण ह्या सिटी सर्वे झाला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत ह्या केल्या पाहिजेत पण आज झालेली नाही. म्हणजे त्यांच्याकडून हे काम राहून गेलंय. हो, ते आपण करणार आहात. बरं, आता ते दोघांची युती झाली त्याबद्दल काय तुमचं मत आहे? ती युती जनतेलाच पसंत नाही. त्याच्यामुळं मला पण पसंत असायचं काही कारण नाही. जनताच त्यांना नाकारणार. बरं, उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या गटाकडून आपण उभा आहात मशाल घेऊन. तुमचं चिन्ह मशाल आहे. आता इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष आता सक्रिय झालेला आहे. आता 2 दिग्गज नेते एकत्र आलेले आहेत आणि त्यात तुम्ही मशाल घेऊन आपण उभा आहात. कसं मशालीचं स्थान कसं वाटतं इंदापूर तालुक्यात? निश्चितच मशालवर आता लोकांचा विश्वास आहे. आपण आता मुंबई महानगरपालिका बघितली, जरी एकटे लढले तरी एवढं मोठं त्यांना मतदान केलेलं आहे जनतेने. तसं इथं सुद्धा मशाल चिन्हावर लोकांचा विश्वास आहे आणि अशी कुठंही युती होणार नाही किंवा अविश्वास दाखवणार नाही. त्याच्यामुळं जनता जी आहे ती मशाल चिन्हाला नक्की मतदान करणार आहे. बरं, ते फार झालं आता दिग्गज नेते एकत्र आले, दिग्गज नेते एकत्र आले. आपण प्रत्येक मीडियात ते लोकांना तेच प्रश्न विचारतायत. तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, त्या शिवसेनेचं व्हिजन काय नेमकं इंदापूर तालुक्याचं? विजन मी सांगतो ना. आता आपल्या पंचायत समिती गणापुरतं बोलायचं झालं तर मी सांगितलं इथं आपले पुनर्वसित गावठाणं आहेत त्याला गावठाणचा दर्जा दिला पाहिजे. त्याच्यानंतर जे आपल्याला ही घरं ही बांधलेली आहेत ते सिटी सर्वेमध्ये आले पाहिजेत. पंचायत समितीमार्फत ज्या काही
शाळा असतील, शाळा चांगल्या दर्जाच्या केल्या पाहिजेत. तुम्ही आमच्या गंगावळमध्ये गेले तर आता बघा आम्ही वर्गणी करून कशा शाळा बनवलेल्या आहेत. असे अनेक चांगली कामं आहेत जी करता येतात. म्हणजे काय लोकांच्या मूलभूत गरजा मूलभूत आहेत गरजा. त्यात सुद्धा अजून बरीचशी प्रगती व्हायची राहिली किंवा लोकांच्या अजून सुखसुविधा लोकांना आलेल्या नाहीत, त्या पण आता आणायचा प्रयत्न करताय. आता आपल्यावर एक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तुम्ही बराच वेळ झालं तुमच्या चेहऱ्यावर सांगताय काहीतरी तुम्हाला सांगायचंय म्हणून तुमच्याकडे बोललोय. काय सांगताय तुम्ही नेमकं? इंदापूर तालुक्यामध्ये ह्या दिग्गज नेत्यांची युती झालेली आहे आणि आता गेल्या 8 वर्षात ह्या निवडणुका लागलेल्या आहेत. बऱ्याचशा लोकांना पदाच्या भुका लागलेल्या आहेत, परंतु ही युती झाल्यामुळे काही लोकांना तिकीट मिळली नाहीत, त्यामुळे नाराजीचा सूर्य एका बाजूला आहे, एका बाजूला युती झालेली आवडलेली नाही म्हणून लोक नाराज आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगताय? कसं आहे बरं का, ती दोन्ही जरी एकत्र झाली तरी सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य मतदाराला न आवडल्यामुळं पर्याय म्हणून आमच्या गावचे आदरणीय सुधीर भाऊ पाटील हे उभा आहेत पंचायत समिती ह्या गणातून. आणि ह्यांचं पाठीमागची पार्श्वभूमी पाहिली तर अतिशय त्यांचा कामाचा एक वजनदार असं म्हणजे गोरगरिबा उपकार, त्यांची देवपूजा पतसंस्था आहे, त्यातून काय दीनदुबळ्या काय गरजू माणसाला कर्ज देतात. शिवशंभो पॅरलेज आहे, तिथं काय त्यांच्या अडचणी असल्या तरी लग्नाऐवच्या ते सॉल्व करून घेतात. आणि एक आपल्या कळाशी गंगावळणवर कुठं आगोती ह्या गावचं एक वैभव म्हणलं तरी चालेल. आणि ह्या भावनेने त्यांनी आपल्याच 5-4-10 गावच्या एक विश्वासाने भक्कमपणे त्यांनी उभा राहिल्यात. आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं गाववाला ह्या नात्याने आपलं कर्तव्य आहे. आणि चांगल्याला चांगलं म्हणणं त्याला सुद्धा चांगलीच म्हणायला लागतात, हे का नाही? आणि चांगल्या माणसाला चांगलं म्हणणं, मोठ्याला मोठं म्हणणं मोठी लागतात. आणि त्या भावनेने आम्ही भाऊंच्या पाठीशी संपूर्ण गंगावळण, कळाशी, आगोती, वरकुटे ही गावं उभा आहे. आता पुढे कसे घडेल, काय घडेल, आता तू दोन्ही एकत्र झाली म्हणून बाकीच्यांनी काहीच करायचं नाही का? आपल्या आपल्या पद्धतीने आपण बघू, की त्यांच्या पद्धतीने बघतील. त्यात काय वादिवाद, ही काय विचाराचा संघर्ष आहे, ही काय नाही, लोकशाही आहे ही, प्रत्येकाला अधिकार आहे, वाईट प्रत्येकाला गोष्ट बोलण्याची बोलायचा काही कोणाला कारण नाही. ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न आहे, ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न आहे. तर अतिशय म्हणजे चांगलं वातावरण आहे. काल आम्ही श्रीफळ, नारळ फोडायला 8-9-10 गावामध्ये गेलो. प्रत्येक गावामध्ये 5-4 नेतं, 10-5 ग्रामस्थ जमायचे. आणि काय काळजी करू नका पाटील, हे आपल्याला यश नक्की येईल, तुम्ही बी नको म्हणल्यावर चला आपलं पाटील आहे तर, अशा भावनेने लोक बोलत होती शिवसेनेच्या बाबतीत. तर थोडं जाणवलं. फारच प्रांजळपणे ह्या काकांनी मत व्यक्त केलेलं आहे की त्यांनी सांगितलं लोकशाही आहे आणि प्रत्येकाला उभा राहायचा, प्रत्येकाला बोलायचा, मत मांडायचा, विचार मांडायचा अधिकार आहे. आणि कुणाला वाईट म्हणत बसण्यापेक्षा हे उमेदवाराबद्दल सांगतात की आपल्या सर्वांना माहिती आहे परिसरामध्ये शिवशंभू पॅलेस वरकुटे पाटीवर आहे, हे त्याचे मालक आहेत. देवपूजा म्हणून त्यांची एक पतसंस्था आहे, त्यातून ती गोरगरिबांना मदत करतात, कर्ज वाटप करतात आणि हे सारं त्यांचं काम चालू आहे. शिवाय ते प्रशासनामध्ये काम करत होते. गावात त्यांचा चांगला बस आहे, लोक त्यांना मानतायत, तरुणांचा ओढा त्यांच्या पाठीशी आहे. आणि म्हणून कुठेतरी ह्यांना काकांना वाटतं की अशी माणसं निवडून यावीत आणि त्यांच्या हातून काहीतरी लोकसेवा घडावी असं त्यांचं म्हणणं आहे. खूप त्यांनी अगदी प्रांजळपणे आणि आध्यात्मिक भावनेने त्यांनी विचार मांडलेला आहे. आणखी कोणाला बोलायचं का? भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवसेना जिंदाबाद, साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, पाटील साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ.